अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे केवळ कायदेशीर तरतूद नाहीये, तर ती आपल्या भगिनीच्या कष्टाला, त्यांच्या ओळखीला आणि त्यांच्या हक्काला दिलेला एक तो खरा सन्मान आहे। महाराष्ट्राने यापूर्वीही सामाजिक सुधारणेमध्ये देशाचं नेतृत्व केलं आहे। हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत। मला या सभागृहाला सांगण्यामध्ये आनंद होत आहे, महाराष्ट्राने आपले नेहमीच आपल्या देशासाठी विविध धोरणामध्ये दिशा दाखवण्याचं काम केलं आहे। या धर्तीवरती महिला शेतकरी सक्षमीकरणाचं विधेयक, अध्यक्ष महोदय, हे विधेयक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण असणारे सक्षमीकरणाचं विधेयक आणणार भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हे पण अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना मी सांगतो। त्यामुळं हे विधेयक संमत झाल्यानंतर देशातील इतर राज्यही याचं अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र एक वेगळं पूर्वकमिश्र राज्य आहे। त्यामुळे मी या सभागृहाला विनंती करतो की या विधेयकाला सर्वानुमते आपण पाठिंबा द्यावा।